राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आपल्या जिल्ह्याचे अध्यक्ष रवींद्र भैया, आत्ताच आपणाला ज्यांनी घणाघाती भाषण करून अनेक प्रश्नाची फारच चांगल्या पद्धतीनं तुमची मतं मांडली, ते आदरणीय एकनाथ खडसे साहेब, आमचे ज्येष्ठ नेते आदरणीय अरुण गुजराती साहेब, माजी मंत्री गुलाबराव देवकरजी, सतीश अण्णा पाटील, राजीव दादा देशमुख, डॉक्टर BS पाटील, दिलीप तात्या सोनवणे, महिला प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षा रोहिणीताई खडसे, आपल्या या सगळ्या आपण जसा आजचा मोर्चा आहे तसा उद्या दिंडोरीला आहे आणि 4 दिवसांनी आपल्याला अमरावतीला आपण मोर्चा काढणार आहे। या सर्वांचं कोऑर्डिनेशन करण्यासाठी ज्यांच्यावर जबाबदारी आहे ते शेखर माने, उमेश पाटील, अशोक लाडवंजारी, विकास पवार, इजाज मलिक, रीताताई बाविस्कर, तिलोत्तमाताई पाटील, इंदिराताई, वंदनाताई चौधरी, आपल्या महिला जिल्हा अध्यक्षा संजय गरुड साहेब, नितीन तावडे, मंगलाताई पाटील, उमेश पाटील, युवक अध्यक्ष वाल्मिक पाटील, DP साळुंखे, लीलाधर तायडे, डॉक्टर मनोहर पाटील, डॉक्टर आमचे तरुण तडफदार चंद्रकांत बारिला, विनोद तराड, प्रमोद पाटील, सर्वच मान्यवर जिल्ह्यातले नेते, अनेकांची नावं राहिली असतील, पण मोठ्या संख्येनं जवळपास सगळ्या तालुक्यातून इथं उपस्थित असणारे पक्षाचे सर्व प्रमुख नेते, कार्यकर्ते आणि फार मोठ्या प्रमाणात स्वतःचे ट्रॅक्टर घेऊन सहभागी झालेले आमचे सगळे शेतकरी बंधू आणि भगिनींनो, आज आपल्या सर्वांना आपण का एकत्रित जमलोय याची आता चांगली कल्पना झाली। महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांच्या समोर मागच्या 8-10 महिन्यात अनेक प्रश्न तयार झाले। दुष्काळ कायम आपल्या 5वीला पुजलेला आहे, अशा पद्धतीचा दुष्काळ महाराष्ट्रातल्या अनेक भागात झाला। सरकारकडे राष्ट्रवादीने प्रत्येक तालुक्यात जिथं दुष्काळ आहे तिथं जाऊन मागणी केली। सरकारने मोजून 40 तालुके महाराष्ट्रातले काढले। 15 जिल्ह्यातल्या 24 तालुक्यात जरा जास्त दुष्काळ आहे म्हणतात आणि उरलेल्या 15-16 तालुक्यात जरा कमी मध्यम प्रतीचा दुष्काळ आहे अशी व्याख्या या सरकारने केली। आज महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी पाण्याची वंचना आहे। फार मोठ्या प्रमाणात ट्रॅक्टरची गरज आहे। चारा छावण्या या सरकारने अद्याप देखील काढलेल्या नाहीये आणि त्यामुळे महाराष्ट्रातल्या सगळ्या दुष्काळाला तोंड देणारा आपला शेतकरी या महाराष्ट्रात आणि देशामध्ये अनेक धान्य आणि अनेक पिकांच्या किमती पडल्यामुळे देखील हवालदिल झाला। कांद्याच्या शेतकऱ्यांनी आंदोलन केली। आज मगाशी नाताभाऊंनी सांगितलं, अरुणबाईंनी सांगितलं, सगळ्यांनी सांगितलं, या जिल्ह्यात कपाशीला 6,000च्या वर बाजार मिळत नाहीये। मागच्या वर्षी 12,000 रुपये बाजार मिळाला। आम्ही एवढीच मागणी करतोय की मागच्या वर्षी जेवढं होतं तेवढं तरी द्या। आणि म्हणून महाराष्ट्र सरकारने काही वर्षापूर्वी याच सरकारमधल्या मंत्र्यांनी 7,000 रुपये मागणी केलेली, त्याला फार वर्ष झाली। आज एवढ्या वर्षानं त्या 7,000 रुपयाची किंमत 12,000च करतोय, आम्ही जास्त करत नाही। त्यामुळे 12,000 रुपये जर बाजार मिळाला नसेल आणि जर सरकारने कापूस खरेदीची केंद्र सुरू केलेली नसतील तर सरकारच या पडलेल्या दराला जबाबदार आहे। आणि म्हणून सरकारकडून आम्ही मागणी करतो की त्यांनी 5,000 रुपयाचं अनुदान, 7,000 रुपयाच्या वर 5,000 रुपयाचं अनुदान प्रति क्विंटल द्यायला पाहिजे। आज आपल्या शेतकऱ्यांना, केळीच्या शेतकऱ्यांना छोट्या छोट्या कारणाने इन्शुरन्सच्या कंपन्या विमा देत नाहीये। अनेक शेतकरी जवळपास
हजारो शेतकरी असे आहेत की ज्यांनी विमा उतरवला पण त्यांना आज इन्शुरन्सच्या कंपन्यांनी नकार कळवला. सरकारने सांगितलं म्हणून आम्ही विमा उतरवला. आम्ही विमा उतरवला, विम्याचा हप्ता जो काही सरकारने ठरवला तो आम्ही दिला. आज सरकारने या विमा कंपन्यांच्या खिशात पैसे दिलेले आहेत आणि ते विमा कंपन्या जर आम्हाला पैसे देत नसतील तर याला जबाबदार महाराष्ट्राचं सरकार आहे. आणि म्हणून या विम्याच्या संदर्भात देखील सरकारने तातडीने निर्णय घेऊन सरसकट ज्यांचं नुकसान झालेलं आहे त्यांना विम्याचे पैसे पोच केले पाहिजे. आज सरकारने एक पाऊल टाकलं आणि सांगितलं की 3 हेक्टर पर्यंतच्या शेतकऱ्याला आम्ही दिलासा देऊ. अशी एक मी पोस्ट मगाशी बघितली. तुमच्या जिल्ह्यात मदत आणि पुनर्वसन मंत्री आहेत. मदत आणि पुनर्वसन खातं या जिल्ह्यात असताना विदर्भातले अनेक जिल्हे, बुलढाण्यामध्ये प्रचंड नुकसान शेतकऱ्यांचं झालंय, नाशिकमध्ये द्राक्ष बागायतदारांचं नुकसान झालंय. मदत आणि पुनर्वसन मंत्र्यांनी मदत पोचवायला पाहिजे. मदत आणि पुनर्वसन मंत्री या कुठल्याही कामामध्ये अधिकाराने स्वतः सांगू शकत नाहीत, कारण ते नवीन आहेत. त्यांचा सरकारचा अधिकार ज्याच्या ताब्यात आहे त्यांची आणि यांची अजून भेटी झालेली नसेल. ज्यांच्या ताब्यात निर्णय घेण्याचा अधिकार आहे त्यांना हे भेटलेले नसतील. आणि म्हणून मदत आणि पुनर्वसन मंत्र्यांनी किमान या जळगाव जिल्ह्यात ज्या ज्या शेतकऱ्यांचं नुकसान झाले त्यांचा विमा ताबडतोब 2 दिवसात, 4 दिवसात, 8 दिवसात द्यायची व्यवस्था करावी. पण ठीक आहे, अमळनेर तालुक्याला देऊन दाखवावं. नुसता अमळनेर तालुक्याचा जरी प्रश्न सोडवला तरी आम्हाला चालतोय. पण मदत पुनर्वसन मंत्र्यांनी या कामात लक्ष घालून ताबडतोब पुढच्या 2 दिवसात, 4 दिवसात, 8 दिवसात शेतकऱ्याला मदत पोहोचवली पाहिजे. मी हा आग्रह मुदतीचा का घालतोय, हे सरकार लबाड किती बोलतंय याचा मागच्या वर्षभरात आपल्याला अनुभव आलेला आहे. ज्या ज्या या सरकारने घोषणा केल्या त्यातली एकही घोषणा शेतकऱ्यांना लाभ मिळणारी झाली नाही. हे इकडे बोर्ड आहे, शासन आपल्या दारी. आधी वर एकटा मोदी साहेबांचा फोटो होता आणि एकनाथ शिंदेचा फोटो होता. जरा कुरबुर झाल्यावर खालचे फोटो आले. तरी एक फोटो कमी आहे तुमच्याकडे. शासन आपल्या दारात जाऊन काय चालतं यांचं, मोठा मंडप घालायचा, धरून धरून सरकारी कर्मचाऱ्यांना समोर आणून बसवायचं, 10-20 लाभधारकांना स्टेजवर बोलायचं, त्यांच्या हातात सर्टिफिकेट द्यायची, 10 भाषणं, यांची 4 भाषणं तिघांची आणि एक स्थानिक चौथा बोलतो. कार्यक्रम झाला, खर्च 4 नाही तर 6 कोटी रुपये. या महाराष्ट्रामध्ये अशी कधी प्रथाच नव्हती. अहो, जाहिरातीवर 700 कोटी रुपयापर्यंत सरकार खर्च करतंय. तुम्हाला काय मिळो अगर ना मिळो, पण यांच्या जाहिराती बघण्याचं कंपल्शन महाराष्ट्रातल्या सामान्य माणसाच्या माथी पडलेलं आहे. महागाईचा विषय आज नाहीये म्हणून मी महागाईवर बोलत नाही. बेकारीचा विषय नाहीये त्यामुळे बेकार या विषयावर मी आज बोलत नाही. पण घराघरात हा प्रश्न आहे. एखाद्या आरक्षणाचा प्रश्न मिळाल्यावर प्रचंड मोठ्या प्रमाणात माणसं गोळा होतात, कारण महाराष्ट्रातल्या सामान्य घरात बेकारी फार मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे. आरक्षणाचे प्रश्न धसाला लागायला लागलेले आहेत आणि सरकारमध्ये 2-2 जण 2 वेगळ्या दिशेने बोलतात. आमची मागणी साधी आहे, मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्र सरकारचं धोरण जाहीर करावं. राज्याच्या मंत्रिमंडळातल्या सगळ्या मंत्र्यांचं एकमत करा. काय तुम्हाला घोषणा करायची ती करा. मगाशी एका युवकाने इथं प्रश्न काढला, त्याच्याबद्दल मी बोलतोय. तुम्हाला जो काही निर्णय करायचा आहे तो एका तोंडाने करा. मंत्रिमंडळातल्या एकाचं तोंड इकडं, एकाचं तोंड इकडं. राज्यातल्या जनतेला फसवण्याचा धंदा जरा बंद करा आणि जे काय असेल ते ठामपणाने तुम्ही सांगा. महाराष्ट्रातली जनता सुजाण आहे. काय मिळू शकतं कायद्याने, नियमानं सगळ्यांना माहिती आहे. आणि म्हणून एका मुख्यमंत्र्यांनी पुढे व्हावं आणि एकमुखी त्यांनी घोषणा करावी, एवढीच मी विनंती त्यांना या निमित्ताने करतो. तो विषय त्यांनी काढला म्हणून मी त्याच्यावर बोललो, नाही तर हा विषय घेण्याची काय आवश्यकता नव्हती.
पण महत्वाचा प्रश्न आहे तो, आणि प्रत्येकाच्या मनात तो प्रश्न आहे, म्हणून मी या विषयावर स्पर्श केला. खरं म्हणजे सहजपणाने बघितलं तर आपल्या गिरणा धरणातून पाण्याचं आवर्तन सोडण्याची मागणी शेतकरी करत होते. पाईपलाईन झालेली आहे. उद्योगपतीच्या इंडस्ट्रीला, कारखान्यांना पाणी द्यायला ह्यांच्याकडे पाणी आहे, पण तुमच्या सामान्य शेतकऱ्यांच्या दारात पाणी सोडायला यांचं दिल एवढं मोठं नाही. उद्योगपतीला, MIDCतल्या उद्योगांना जपायचं, पण शेतकऱ्याच्याकडे पाणी नाही म्हणून त्याच्याकडे पाणी पाठवायचं नाही. हे या सरकारचा नाकर्तेपणा आहे. हा देखील तुम्ही लक्षात घेण्याची आवश्यकता आहे. वाघूर धरणाची परिस्थिती त्याच पद्धतीने, वाघूर धरणाचं पाण्याची पाईपलाईन वितरण करणारी टाकली, पण पाणी वेळेत सोडलं जात नाही. माणसं नाराज झाली. या जिल्ह्यात मगाशी सांगितलं नाथाभाऊंनी, मी या खात्याचा जलसंपदा मंत्री होतो. मी या जिल्ह्यात नाथाभाऊंनी जलसंपदा खात्याची कामं बघितल्यावर मला देखील आश्चर्य वाटलं की नाथाभाऊंनी किती अशक्य होणारे प्रकल्प नाथाभाऊंनी या जिल्ह्यासाठी मंजूर करून आणलेले. तापी खोरे महामंडळ देखील नाथाभाऊंनीच तयार केलं. जर महामंडळ झालं नसतं तर उर्वरित महाराष्ट्राच्या वैधानिक मंडळाच्या प्रमाणे उर्वरित महाराष्ट्रात सहभाग झाला असता तर आपल्यावर देखील अन्याय झाला असता. आणि म्हणून तापीचं, खोऱ्याचं महामंडळ निर्माण करण्याची कला देखील त्यांनी दाखवली. त्यानंतर या जिल्ह्यातल्या अनेक प्रकल्पांना त्यांनी गती दिली. मला आठवतं, मी मंत्री असताना पाडळसरे धरणाला बराच निधी दिला. आपण काल परवा मागच्या बजेटमध्ये चौकशी केली. आपलं सरकार गेल्यावर फार कमी निधी मिळाला. त्याला जास्त निधी देत गेलं पाहिजे, तर तेव्हा कुठंतरी काही वर्षांनी तो प्रकल्प पूर्ण होईल. आणि पाडळसरे धरणाचा लाभ आपल्या या सगळ्या भागात होतोय, 4-5 तालुक्याला. त्या पाडळसरे धरणाची गती देखील आता कमी करण्याचं पाप या सरकारनं केलेलं आहे. आणि म्हणून माझ्यासारख्या कार्यकर्त्याला आग्रहानं वाटतं की महाराष्ट्रातल्या जळगाव जिल्ह्यातल्या शेतकऱ्याच्या समोरचे प्रश्न वाढलेले आहेत. डिझेलच्या किमती वाढलेल्या आहेत, खताच्या किमती वाढलेल्या आहेत, बियाणाच्या किमती वाढलेल्या आहेत. मिळालेलं बियाणं नकली आहे का असली आहे, हा शंका माणसांच्या, शेतकऱ्यांच्या मनात असते. खताची मात्रा लागू होते की नाही, अशा पद्धतीची खतं आपल्या दारात आपण महाग घेऊन जातो आणि शेतकऱ्याला भरडण्याचं काम या सगळ्या यंत्रणा करतात. त्यावेळी सरकार मात्र बघत बसतं किंवा जमलं तर त्यांच्या बाजूने सामील होतं. थोडंसं कमी पडत होतं म्हणून या सरकारने पीक विम्याची वेगळी कल्पना मांडली. आम्ही मान्य केली, ठीक आहे. पण आज पीक विमा सरकार भरतंय आणि पीक विम्याच्या कंपन्यांना तुमच्या सगळ्यांच्या नावानं हजारो कोटी रुपये देण्याचं काम चाललंय. पण ज्यावेळी शेतकऱ्याचं नुकसान होतं त्यावेळी पीक विमा आपल्याला मिळत नाही. आणि म्हणून ज्या सरकारने पीक विमा सरसकट देण्याची जबाबदारी घेतली पाहिजे, ते सरकार आज चर्चा करतंय पीक विमा कंपन्यांच्या बरोबर. अरे प्रीमियम दिला असेल तर चर्चा कसली? जर अतिवृष्टी झाली, अवकाळी पाऊस आला, तुमच्या नॉर्ममध्ये सगळं बसत असेल तर थोडासा उशीर झाला म्हणून या पीक विम्याकडे दुर्लक्ष करणं हेही महाराष्ट्रातले शेतकरी सहन करणार नाहीत. आणि म्हणून माझी आपणा सगळ्यांना विनंती आहे की जवळपास केळी उत्पादकांना 24,000 शेतकऱ्यांना नुकसान भरपाई अजून पीक विमा कंपन्यांनी थेट नकार दिला. सरकारने पीक विमा कंपन्यांना बेटीला धरलं पाहिजे आणि शेतकऱ्याला पीक विमा ताबडतोब मिळेल अशी व्यवस्था केली पाहिजे. या जिल्ह्यामध्ये 3 मंत्री आहेत. तिन्ही मंत्र्यांची ताकद पोहोचत नाही. तिन्ही मंत्र्यांना म्हणावा तर कदाचित अधिकार नसेल. मग मुख्यमंत्र्यांनी याच्यात लक्ष घातलं पाहिजे आणि जळगाव जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांना न्याय देण्याचं काम केलं पाहिजे. एवढीच विनंती या निमित्तानं करतो. दुधाचा एक प्रश्न आहे. आमचे प्रमोद पाटील तिथं बसलेले आहेत. दुधाच्या प्रश्नामध्ये तुमच्या जिल्ह्यातले, त्या भागातले आमदार, इथल्या ह्या जिल्ह्याचे जिल्हा संघाचे चेअरमन, कमिटीचे मेंबर आहेत. कमिटीने निकाल काय घेतला? 34 रुपये दर, 3.5-8 फॅटला. जिल्ह्यामध्ये ते ज्या जिल्ह्याच्या संघाचे अध्यक्ष आहेत तो जिल्हा दूध संघ किती पैसे देतो? 30 रुपये 50 पैसे. 28, 30 रुपये 50 पैसे, मी 30 रुपये धरा.
म्हणजे या महाराष्ट्रामध्ये विधानसभेत जायचं, सरकारमध्ये जायचं, सरकारचे शेतकऱ्यांचे प्रतिनिधी बनून बसायचे, तिथं माना डोलवायच्या, पण त्याची अंमलबजावणी या ठिकाणी आणून करायची नाही, हे देखील पाप. तिघ मंत्री डायरेक्टर कशाचे आहेत? संघाचे आहेत. मंत्री डायरेक्टर होतात, बस संघाचे डायरेक्टर आहेत. आणि त्यांनी 34 रुपयाच्या ऐवजी 30 रुपये दर दिला. मंत्र्यांच्या जमिनीवर सातबारावर 4 रुपयाचा जो फरक आहे तो रोजचा चढवत जावा आणि सातबाराच्या उतार्यावर तेवढी रक्कम चढवली पाहिजे, कारण त्यांनी तिथं निर्णय जो घेतला तो इथं मिळाला पाहिजे. आणि म्हणून जळगाव जिल्ह्यातल्या ऊस उत्पादकांना 34 रुपये मिळालेच पाहिजे, दूध उत्पादकांना 34 रुपये मिळालेच पाहिजेत. त्या दूध उत्पादकांच्यासाठी आपण सगळ्यांनी मगाचपासून भावना व्यक्त केली, नाताभाऊंनी ते सांगितलं, आपण कोणत्याही परिस्थितीत त्यासाठी देखील गरज लागली तर पुन्हा एकदा रस्त्यावर उतरण्याची पाळी येईल आणि त्यावेळी आम्ही सगळे पुन्हा आपल्यात येऊ. आज बऱ्याच मोठ्या प्रमाणात आपण सगळे या ठिकाणी जमा झाला. आम्ही सरसकट दुष्काळ जाहीर करा. एका तालुक्यात दुष्काळ जाहीर केलाय तुमच्या जिल्ह्यात, कौतुक आहे. नाही, एका तालुक्यात दुष्काळ झालाय आणि राजूदादा देशमुख म्हणतात की आम्हाला अजून लाभ मिळालेला नाही. दुष्काळ सदृश्य परिस्थिती घोषित केलेली आहे. एवढा मोठा जिल्हा, एवढ्या मोठ्या प्रमाणात शेतकरी दुष्काळाला तोंड करतोय. 3 मंत्री राज्याच्या मंत्रिमंडळात आहेत, पण या जिल्ह्यातले एका तालुक्यात दुष्काळ सदृश्य परिस्थिती आहे. उरलेले जिल्ह्यात आलबेल आहे असं सांगतायत. याचा देखील विचार मित्रांनो तुम्ही सगळ्यांनी करा. आणि म्हणून माझी आपणाला विनंती आहे की आज शेतकरी आक्रोश मोर्चा राष्ट्रवादीच्या वतीनं इथं केलेला आहे. आम्ही सगळे जिल्हाधिकाऱ्यांना जाऊन या ठिकाणी भेटणार आहोत. ट्रॅक्टरने अतिशय उत्साहाने तुम्ही सकाळपासून या मोर्चात सहभागी झाला. आपण सगळ्यांचे या मोर्चात सहभागी घेऊन शेतकऱ्यांची एकजूट या ठिकाणी दाखवण्याचं काम केलं. याबद्दल तुमच्या सगळ्यांचे आभार राष्ट्रवादीचा अध्यक्ष या नात्याने मानतो आणि माझे 2 शब्द पूर्ण करतो. धन्यवाद. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.